मित्रांनो, कंगना राणावत या मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आणि एक महिला आहेत. महिलेवर मी कधीही बोलत नसतो, परंतु विषय असा आहे, जो विषय आहे तो तुमच्यासमोर पब्लिक डोमेनमध्ये असल्यामुळे मांडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, TV9ची बातमी आहे आणि तो व्हिडिओ आहे. तुम्हाला ती व्हिडिओ क्लिपसुद्धा टाकणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने काही दिवसापूर्वीच हिंदू तरुणींना गटारछाप म्हटलेलं होतं. त्यानंतर कंगनाला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. बघा, एकीकडे जे हिंदू आहेत, ज्या हिंदू मुली आहेत, त्यांना तिने गटारछाप म्हटलं. आता पुन्हा तिने काय म्हटलेलं आहे? कंगनाने पुन्हा एक नवीन वक्तव्य केलेलं आहे. तिच्या या व्हिडिओने देखील सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. आता कंगना नेमकं काय म्हणाली, तिचा व्हिडिओसुद्धा आपण टाकणार आहोत, पण ती काय म्हटली ते बघा. कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये ती, मी संसदेत जाण्यासाठी उशीर होत आहे, तरीही मी विचार केला की माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर करू. आज सकाळी मी काही पोस्ट करत होते, तेव्हा मी पाहिलं की आमच्या चित्रपट उद्योगातील माझी एक बहीण आहे. मात्र आम्ही चित्रपट उद्योगात अनेक अशा हिंदू बहिणी मुलींना जवळून पाहिलेलं आहे आणि ओळखलेलं आहे, ज्या हिंदू आहेत, पण राजकारण आणि धर्माबाबत त्यांची कोणतीही विचारधारा नाही. पुढे कंगना म्हणाली की युवामध्ये विशेषतः असं होतं की ते खूपच तटस्थ असतात, पण जसे ते इस्लामिस्टच्या संपर्कात येतात, मग ती मैत्री असो, लग्न असो किंवा संबंध असो, त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते. त्या कट्टरपंथी बनतात. यात काही वाईट नाही, कारण संविधान तुम्हाला हे स्वातंत्र्य देतं की तुम्ही तुमच्या इच्छानुसार कोणताही धर्म किंवा विचारधारा ॲक्सेप्ट करू शकता. पण समस्या ही आहे की जेव्हा हिंदू मुलींची गोष्ट येते तेव्हा विचारसरणी बदलते. कंगना पुढे म्हटली की आता मी स्वतःचा बचाव करणार नाही, कारण मी आयटम सॉन्ग केलं. मी नेहमीच एक मध्यममार्गी हिंदू होते. आज जर मी स्वतःचा बचाव केला तर माहीत नाही किती मुली लीप घेऊ शकणार नाहीत. मी म्हणेन की होय, मी मध्यममार्गी हिंदू होते. ती मॉडर्न वगैरे काहीतरी म्हटली आहे व्हिडिओमध्ये. माझ्यावर आज टोला मारला जातो की तू कधीपासून संघी बनलीस. होय, मला संघी व्हायचं आहे. मला भाजप आणि RSSची विचारधारा व्हायची आहे. मला धर्मांतर करायचं आहे. मी का धर्मांतर करू शकत नाही? समाजाचे ठेकेदार आहेत, ते अग्निपरीक्षेसाठी आमच्या 10 वर्ष जुन्या गोष्टी आणतात की तू पार्टी करत होतीस, तू तर हे करत होतीस. ठीक आहे, मी सगळं करत होते, पण आज मलाही धर्मांतर करायचं आहे. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचं आहे. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे? माझ्यासाठी हे दुटप्पी विचार चालणार नाहीत. मला वाटलं की आमच्या मुलींनाही स्वतंत्र असावं. जर हिंदू मुलींना निश्चित हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करायचं असेल तर त्या का होऊ शकत नाहीत, असं कंगना म्हणाली. आता मला यातील पुढं मी सांगणार आहे महत्त्वाचं, परंतु यातील एक मुद्दा मला कळला नाही की हिंदू मुलींना हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करायचं. आता आपण सगळेजण कोणत्याही जातीतले असो, मराठा, OBC, SC, ST, जे अधिकृत हिंदू आहेत, लहानपणापासून त्यांच्या TCवर हिंदू आहे, हिंदू देवी देवतांना मानतात, मंदिरात जातात. म्हणजे आतापर्यंत जन्मल्यापासून त्यांचं कुणाचं 10 वर्ष वय असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, 70 असेल, हे सगळेजण लहानपणापासून हिंदू म्हणून जगत आलेले आहेत. आणि मग आता या लोकांनी आता परत हिंदू धर्मामध्ये जायचं किंवा हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करायचं, म्हणजे RSSने एक नवीन हिंदू धर्म आणलेला आहे का, असं कंगना राणावतला म्हणायचं आहे का? म्हणजे RSSचा हा नवीन हिंदू धर्म कोणता, हे मात्र कळायला मार्ग नाही. आता हे TV9ची लिंक आहे आणि त्यांनी केलेलं हे भाषांतर आहे. कंगना राणावतचा जो मूळ व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला मी टाकणार आहे. आता ही कंगना राणावतचा सुद्धा एक काय म्हणतात त्याला, प्रेमी वगैरे काय, तो सुद्धा एक मुस्लिम होता आणि त्याचे अगदी काय म्हणतात ते पार्टी करतानाचे
पुन्हा आक्षेपार्ह अशा त्या पोस्ट तिने स्वतः कंगना रनौतने याच्या अगोदर टाकलेले आहेत. म्हणजे बघा, आणि काही गोष्टी आता कसं आहे, मुली असल्यामुळं, कंगना रनौत एक स्त्री असल्यामुळे मी जास्त बोलत नाही, कारण काही गोष्टी या मर्यादेत ठेवलेल्या चांगल्या वाटतात. ठीक आहे, मी काही गोष्टीबाबत कंगना रनौत यांचं 100% समर्थन करतो की हिंदू मुलींनी आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे, हिंदू धर्मातच राहिलं पाहिजे, हिंदू मुलासोबतच लग्न केलं पाहिजे, इथपर्यंत मी 100% समर्थक आहे. परंतु दुसऱ्याकडे एक बोट करताना स्वतःकडे असणारे 4 बोटं कसं काय विसरतात हे लोक, हे मात्र कळायला मार्ग नाही. म्हणजे RSSची जी दुटप्पी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये कंगना रनौत फिट बसते. आणि बघा, करीना कपूर असतील, शाहरुख खानच्या बायको असेल, किंवा आमिर खानच्या 3ही बायका असतील, किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत. यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या काही बहुजन हिंदू नाहीत. बघा, म्हणजे बहुजन हिंदू मुलींनी आपला धर्म टिकवलेला आहे, परंपरा टिकवलेली आहे, आणि हे तथाकथित RSSच्याच विचारधारेचे लोक, या लोकांनीच मुस्लिमांसोबत त्यांच्या मुलींनी लग्न केलेलं आहे, हे सुद्धा वास्तव आहे. आणि याची अनेक उदाहरणं आहेत. आणि RSSने तर यांना ज्या त्यांच्या मुलींनी मुस्लिमासोबत लग्न केलं, आपल्या स्वतःच्या जावयांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं काम RSSने केलेलं आहे. म्हणजे मुस्लिम जावयांना गिफ्ट म्हणून कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं काम RSSने, भाजपने केलेलं आहे. मग हे असलं धर्मांतरित संघी हिंदुत्व, एक संघी हिंदुत्व ही संकल्पना कंगना रनौत यांनी आणलेली आहे, आणि ती पहिल्यापासून आहे. परंतु काय आहे, आपल्या लोकांना ना धर्म कळालेला आहे, ना विचारधारा कळालेली आहे. आणि या RSSच्या विषमतावादी, रानटी या विचारधारेमध्ये काही लोक वाहवत चाललेले आहेत. हे ढोंगी आहेत, हे राम मंदिर लुटणारे आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत. म्हणजे जे रामाचे विरोधक आहेत, शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत, महात्मा फुलेंचे विरोधक आहेत, शाहू महाराजांचे विरोधक आहेत, तुकाराम महाराजांचे विरोधक आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकरांचे तर 100% विरोधक आहेत. अशा लोकांची विचारधारा ही नेमकी कोणती विचारधारा आहे, हे जर लोकांच्या लक्षात येत नसेल तर अवघड आहे. याच्यावर जास्त टिप्पणी करण्यापेक्षा आता तुम्हीच हा कंगना रनौतचा व्हिडिओ पहा आणि आपलं मत कळवा. जबकि मैं पार्लियामेंट के लिए लेट हो रही हूँ, लेकिन फिर भी मैंने सोचा मैं आपके साथ अपना कुछ विचार नहीं, एक फीलिंग जो है वो शेयर करूँ. क्योंकि आज मैं सुबह एक पोस्ट कर रही थी, एक हमारी फिल्म इंडस्ट्री की बहन है, बहुत ऐसी हमने फिल्म इंडस्ट्री में हिंदू बेटियां बहनें जिनके संपर्क में हम रहे हैं, उनको बहुत क्लोजली देखा भी है, जाना भी है, और हम देखते हैं कि है वो हिंदू, लेकिन चाहे पॉलिटिक्स हो चाहे रिलीजन हो, उसको लेकर उनकी कोई विचारधारा नहीं है. यूथ में यूजुअली ऐसा होता है, वो बहुत ही न्यूट्रल है. लेकिन जैसे ही वो, चाहे आप संबंध कह लीजिए, शादी कह लीजिए, दोस्ती कह लीजिए, इस्लामिस्ट के संपर्क में आते हैं, वैसे ही उनकी सोच इतनी डिफाइंड हो जाती है, इतने कट्टरपंथी लेफ्टिस्ट वो बन जाते हैं, विच आई थिंक देयर इज नो हार्म इन दैट. क्योंकि आपको संविधान ये आज़ादी देता है, आप जो चाहे उस तरह का रिलीजन या आइडियोलॉजी अडेप्ट कर सकते हैं. लेकिन जो प्रॉब्लम की बात है, लेकिन जब हिंदू बेटियों की बात आती है, क्योंकि आज मैं अपने आप को डिफेंड नहीं करूंगी, मैं नहीं कहूंगी कि जी मैंने आइटम नंबर्स के खिलाफ या पे पैरिटी के खिलाफ या कभी बड़ी बड़ी फिल्मों में काम नहीं किया, हीरोज के खिलाफ मैंने जो है वो बहिष्कार किया, मैंने नेपोटिज्म के खिलाफ लड़ाई लिया, आप मुझे ऐसा कैसे कह सकते हैं. हाँ, मैं एक मॉडरेट हिंदू थी. आज अगर मैंने खुद को डिफेंड कर लिया तो इतनी न जाने कितनी बेटियां जो ये जिसे कहते हैं कि लीप नहीं ले पाएंगी. हाँ, मैं मॉडरेट हिंदू थी. आज इसी वक्त मुझे जो है जो मुझे तंज किया जाता है, तुम कब से संघी बन गई, मुझे संघी बनना है. मुझे जो है बीजेपी RSS की आइडियोलॉजी, जिसे एक अवेकन्ड हिंदू, मुझे बनना है, मुझे कन्वर्ट होना है. मैं क्यों नहीं कन्वर्ट हो सकती. तो ये जो दोगलापन है समाज का, जब हिंदू बेटियों की बात आती है तो जो समाज के ठेकेदार है वो
एक अग्नि परीक्षा के लिए हमारे 10 साल पुराने, तुम तो पार्टी करती थी, तुम तो ये करती थी, ठीक है मैं सब कुछ करती थी, लेकिन आज मुझे भी कन्वर्ट होना है और मुझे जो है एक डिफाइंड और एक अवेकेंड हिंदू बनना है, तो मेरे लिए वो रास्ता क्यों बंद है? तो ये जो है ये एक दोगली सोच और दोगले विचार नहीं चलेंगे। और बाकी आप लोग मुझे बताइएगा मेरी और कैसे विचार फाइन हो सकते हैं। और आई जस्ट फील दैट हमारी बेटियों को भी वो आज़ादी होनी चाहिए, अगर उनको कन्वर्ट होना है डिफाइंड और डिसिप्लिन हिंदू में, व्हाई नॉट।